हो, माझा पुनर्जन्म होणार आणि पुढील दलाई लामा हा भारतातही असू शकतो। 6 जुलै 2025 रोजी 14व्या दलाई लामांनी त्यांचा 90वा वाढदिवस साजरा केला। यावेळी त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांचा पुनर्जन्म होईल आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड गादेन फोंड्रम ट्रस्टद्वारे म्हणजे आजवर चालत आलेल्या परंपरेनुसारच होईल। दलाई लामांनी असंही सुचवलं आहे की त्यांचा पुनर्जन्म चीन बाहेर कदाचित भारतात होऊ शकतो आणि तो एखादी स्त्री किंवा प्रौढ व्यक्तीही असू शकतो। त्यांनी आपल्या व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस या पुस्तकात लिहिलं आहे की त्यांचा उत्तराधिकारी हा मुक्त जगात जन्मेल, पण यात खोडा घालणार आहे चीन। असं का? चीनचा या सगळ्याशी संबंध काय आणि नव्या दलाई लामांची निवड नेमकी होते कशी, हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। या सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की दलाई लामा म्हणजे नेमकं काय। दलाई म्हणजे मंगोलियन भाषेत महासागर आणि लामा म्हणजे तिबेटी भाषेत गुरु किंवा शिक्षक। दलाई लामा ही तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वोच्च आध्यात्मिक गुरूंची पदवी आहे। ही पदवी आतापर्यंत 14 आध्यात्मिक नेत्यांना मिळाली आहे। सध्याचे 14वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांचा जन्म 6 जुलै 1935 रोजी तिबेटमधील आमदो प्रांतात एका शेतकरी कुटुंबात झाला। वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांना 13व्या दलाई लामांचा अवतार म्हणून ओळखलं गेलं। तिबेटी बौद्ध धर्मानुसार दलाई लामा हे करुणेचे बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचे अवतार मानले जातात। त्यांचं ध्येय आहे सर्व प्राण्यांना दुःखातून मुक्ती मिळवून देणं। तिबेटियन लोक त्यांना डोळे बंद करून फॉलो करतात आणि हीच गोष्ट चीनला खुपते। चीनला स्वतःच्या मर्जीचे दलाई लामा बसवायचे आहेत जेणेकरून तिबेटवर त्यांना सत्ता गाजवता येईल। आताचे 14वे दलाई लामा हे चीनला कडाडून विरोध करतात। त्यांच्यामुळेच आजही तिबेटचा चीनशी लढा सुरू आहे। पण त्यांच्या मृत्यूनंतर चीन पुन्हा एकदा नव्या दलाई लामाच्या माध्यमातून तिबेटवर पकड धरू इच्छितो आहे आणि म्हणूनच परप्रांतिक पद्धतीने नवे दलाई लामा निवडण्यास चीनचा विरोध आहे। चीनच्या मते सुवर्ण कलश पद्धतीने दलाई लामाची निवड व्हावी। 1792 साली चीनमधील किंग राज्यसत्तेने सुवर्ण कलश अर्थात गोल्डन अर्न या पद्धतीची सुरुवात केली। यात उमेदवारांची नावं चिठ्ठ्यांवर ठेवून या चिठ्ठ्या सुवर्ण कलशात ठेवल्या जातात। त्यातून एक चिठ्ठी काढून त्यावरील नावाची घोषणा केली जाईल। पण ही पद्धत आताचे 14वे दलाई लामा आणि तिबेटन जनतेला देखील मान्य नाहीये। मग ती पारंपरिक पद्धत काय आहे जी तिबेटन बौद्ध धर्मात पवित्र मानली जाते? चला सांगते। तिबेटी बौद्ध धर्मानुसार दलाई लामा यांचा आत्मा त्यांच्या मृत्यूनंतर नव्या शरीरात पुनर्जन्म घेतो। या नवजात बाळाला शोधण्यासाठी वरिष्ठ लामा, भविष्यवक्ते आणि नीचुंग ऑर्केल सारख्या आध्यात्मिक शक्तींची मदत घेतली जाते। सर्वात आधी तर एक शोध पथक तयार केलं जातं ज्यात बौद्ध भिक्खू आणि अधिकारी यांचा समावेश असतो। जेव्हा दलाई लामा यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांनी मागे ठेवलेली चिन्ह, स्वप्न किंवा संकेतांचा हे पथक शोध घेतं। एक विशेष तलाव आहे ल्हामो ल्हात्सो जो तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे 150 किलोमीटर दूर आहे। भिक्खू तिथे ध्यान करतात आणि असं मानतात की या तलावाच्या पाण्यातही भविष्यातील दलाई लामांचे संकेत दिसू शकतात। नव्या दलाई लामांचा शोध घेणारं हे पथक गावोगाव फिरतं आणि अशा मुलांना शोधतं जे सहसा दलाई लामांच्या मृत्यूच्या वेळी किंवा त्यानंतर जन्मलेली असतात। या मुलांची चाचणी घेतली जाते। त्यांना मागील दलाई लामांच्या वस्तू ओळखण्यास सांगितलं जातं। या वस्तूंमध्ये काही पूर्वीच्या दलाई लामांच्या आवडत्या गोष्टी असतात आणि काही इतर सामान्य गोष्टी असतात। जो मुलगा योग्य वस्तू ओळखतो त्याला दलाई लामांचा संभाव्य पुनर्जन्म मानलं जातं। जर तो मुलगा पूर्वीच्या दलाई लामांच्या कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीला, ठिकाणाला किंवा वस्तूला ओळखू शकला तर खात्री अधिक पक्की होते। उदाहरणार्थ 13व्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची दिशा दक्षिणेकडून ईशान्येकडे वळली होती। तसंच पवित्र ल्हामो ल्हात्सो तलावात वरिष्ठ लामांना काही अक्षरं आ, का, मा, सोनेरी छताचा मठ आणि विचित्र नाल्याचं घर दिसलं। यावरून शोध पथक तिबेटमधील आमदो प्रांतात पोहोचलं आणि तिथे त्यांना जसा संकेत मिळाला होता तसं घर दिसलं। हे घर होतं तेन्झिन ग्यात्सो यांचं। तेव्हा तेन्झिन अवघ्या 2 वर्षाचे होते आणि त्यांनी 13व्या दलाई लामांच्या वस्तू सहज ओळखल्या होत्या। एकदा मुलाची निवड झाली की त्याला तिबेटमधील ल्हासा किंवा भारताच्या हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला या ठिकाणी नेऊन बौद्ध धर्म, तत्वज्ञान आणि आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं। ही प्रक्रिया काही महिने किंवा वर्षही चालू शकते
आणि कधी कधी एकापेक्षा जास्त मुलांकडून निवड करावी लागते. त्यानंतर योग्य वेळ आली की त्या मुलाला दलाई लामा म्हणून अधिकृतपणे पदवी दिली जाते आणि अवघा तिबेटियन बौद्ध धर्म त्यांच्या विचाराचे पालन करतो. 14वे दलाई लामा यांनी पुढील दलाई लामांची निवड मॅक्लॉडगंजमधील ट्रस्टकडूनच करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तिबेटियन बौद्ध धर्मातील ही महत्त्वाची प्रक्रिया भारताच्या भूमीतून घडणार असल्याने या प्रक्रियेला जास्त महत्त्व प्राप्त होणार आहे.